आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोऱ्या बनवणार आहोत। ह्या लोऱ्या स्पेशली जन्माष्टमीच्या दिवशी बनवल्या जातात आणि ही एक पारंपरिक रेसिपी आहे। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे गव्हाचा पीठ घेतलेली आहे 1 वाटी। आता आपल्याला या पिठाला भिजवून घ्यायचं आहे। तर ज्या प्रकारे आपण पोळ्यांसाठी पीठ भिजवतो त्याच प्रकारे आपल्याला हा पीठ भिजवून घ्यायचा आहे। तर बघू शकता मी इथे थोडं थोडं पाणी टाकून आता हा पीठ छान असा भिजवून घेत आहे। काही वेळानंतर बघू शकता पीठ छान असा भिजवून घेतलेला आहे। आता आपण याच्या लोऱ्या बनवूया। तर ज्या प्रकारे आपण दिव्याची वात बनवतो त्याच प्रकारे आपल्याला ह्या लोऱ्या बनवायच्या आहेत। तर बघू शकता या प्रकारे साइज लहान मोठा तुम्ही तुमच्यानुसार करू शकता। या प्रकारे आपल्याला ह्या लोऱ्या बनवायच्या आहेत। तर आता आपण या सर्व पिठाच्या लोऱ्या बनवून घेऊया। सर्व लोऱ्या बनवून झालेल्या आहेत। आता आपल्याला यांना शिजवायचं आहे। बघू शकता तुम्ही या प्रकारे बनवून घ्यायच्या आहेत लोऱ्या। तर त्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलेली आहे। यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर टाकायची आहे। म्हणजे ज्या वाटीने आपण पीठ घेतलं त्याच वाटीने 1 वाटी साखर टाकायची आहे आणि त्याच वाटीने 2 वाटी पाणी टाकायचं आहे। आणि आता याला उकळायला ठेवायचं आहे। तर बघू शकता ही साखर अशी विरघळायला लागलेली आहे। आता आपण याच्यामध्ये विलायची पावडर टाकून घेऊया। विलायची पावडर टाकल्यानंतर छान असं मिक्स करून याला उकळी येऊ द्यायची आहे। काही वेळानंतर बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे। आता मी इथे खोबरा किस टाकून घेतलेला आहे। छान असं परतून घ्यायचं आहे। थोडा वेळ आणखी उकळू द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे हा लोऱ्या टाकून घ्यायच्या आहेत। थोड्या थोड्या करून सर्व लोऱ्या आपल्याला इथे हळूवार टाकून घ्यायच्या आहेत। तर आता आपण ह्या सर्व लोऱ्या इथे टाकून घेऊया आणि मीडियम ते स्लो गॅसवर या लोऱ्यांना 10 ते 15 मिनिटं शिजवायचं आहे। तर आता गॅस स्लो केलेली आहे आणि 15 मिनिटं असं शिजवत ठेवायचं आहे। 15 मिनिटानंतर बघू शकता लोऱ्यांचा आकार मोठा झालेला आहे। म्हणजे ह्या लोऱ्या छान अशा फुगलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आणि छान शिजलेल्या आहेत। आता मी इथे थोडं काजू बदाम बारीक कापून टाकलेली आहे। ड्राय फ्रूट्स ऑप्शनल आहेत, तुमच्याकडे असेल तर टाका अथवा नका टाकू, ऑप्शनल आहे पूर्णपणे। आता काही वेळानंतर बघू शकता हे छान अशा लोऱ्या शिजलेल्या आहेत। आता आपण गॅस बंद केलेली आहे। आता आपण ह्या लोऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया। कोणी कोणी दुधातल्या लोऱ्या पण बनवतात। तर त्यासाठी काही नाही, फक्त पाण्याच्या ऐवजी दूध टाकायचं आहे। म्हणजे जो आपण 2 वाटी पाणी टाकलेलं आहे त्याऐवजी 2 वाटी दूध टाकायचं आहे। आणि बघू शकता आता ह्या लोऱ्या तयार झालेल्या आहेत आणि इथे आपण ड्राय फ्रूट्स खोबरा किस वगैरे टाकून छान असं सजवून घेतलेलं आहे। आणि बघू शकता किती सुंदर दिसतात बघायला, खायला पण खूपच चविष्ट लागतात। तर एकदा तरी या पद्धतीने लोऱ्या नक्की बनवा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।